नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। बघा, भारतीय जनता पक्षाचं 2014 सालापासून जे केंद्रात आणि राज्यात सरकार आलं तेव्हापासून गोरक्षकांचा उद्रेक महाराष्ट्रभर आणि देशभर झालेला आहे। आता हा उद्रेक झाल्यामुळं वेळोवेळी व्यापाऱ्यांना मारहाण करणे, दमदाटी देणे, खंडण्या वसूल करणे, बाजारावरती जनावर घेऊन जाणाऱ्या लोकांना मारहाण करणे, या गोष्टींना कंटाळून आता व्यापाऱ्यांनी बाजारवर जाणं बंद केलेलं आहे। म्हणजे जे कसाईखान्यातले जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांचं असं मत आहे की आम्ही जनावर खरेदीच करणार नाही आणि त्याचा व्यापारही करणार नाही। मग यामुळे आता सगळे बाजार बंद पडत चाललेले आहेत। बाजारावरती जनावर कोणी घ्यायला तयार नाही। बाजार बंद पडत चालल्यात। शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। सोलापूरला शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। परभणी जिल्ह्यात जिंतूर या ठिकाणी लोकांनी मोर्चा काढला। सरकारी कार्यालयामध्ये जनावर सोडून दिली। तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये मोर्चा निघतोय। शेतकरी संतप्त झालेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे निवेदन दिले की आमचे भाकड जनावर विकत नाहीत, हे गोरक्षक बाजारावरती जनावर जाऊ दे ना ते। त्यामुळं अजित पवार देखील संतापले होते। अजित पवारांनी देखील सांगितलं की ह्या गोरक्षकांवरती मोक्या अंतर्गत कारवाई करा, जी ऐकत नसतील अशांवरती। ज्या टेम्पोला जनावर वाहतुकीची परवानगी आहे त्या टेम्पोला अडवू नका असं देखील सांगितलेलं आहे। परंतु नियमाचं पालन किती होतंय हे देखील आता बघणं गरजेचं आहे, असं झालेलं आहे बघा। तर आता हे बाजारच बंद पडत चाललेत। कसाईखान्याकडे जाणारी जनावरं बंद पडलेली आहेत। व्यापार करणारा व्यापारी थंड झालेला आहे। व्यापार करणारा व्यापारी व्यापार करत नाही। याच्यामुळं आता असं झालं की बीफ मटन जे आहे, बीफ मटन आता कुठं मिळत नाही लोकांना। म्हणजे जे गावगाव जे दुकानं होती याचे बीफ मटनाचे, म्हणजे कसाईखान्यातून जनावर कापल्यानंतर ते मटन जे विक्रीला जात होतं, शहराला जात होतं, ग्रामीण भागात विक्री होत होती त्याची, ते मात्र आता पूर्णपणे बंद पडलेलं आहे। आता हे बीफ मटन आता बंद पडलंय विक्री। त्याच्यामुळं आता असं झालेलं आहे की बघा, कोंबड्या, आता लोकांना पर्याय काय की ती 40 दिवसाची कोंबडी खाणे। आता त्या कोंबडीमुळे देखील अनेक आजार उद्भवतात। म्हणजे माणसाचं अंग खाजवतं, अंग पांढरं पडणे किंवा इतर समस्या आजारावरती वाढणे। ही जे कोंबडे आहेत, चिकन ज्याला आपण म्हणतो, हे पोल्ट्री फार्म मधून येतं। हे पोल्ट्री फार्म मधलं चिकन जे आहे हे बघा, फक्त 40 दिवसामध्ये ही कोंबडी तयार होती। ह्याला जे खाद्य टाकलं जातं हे सगळं केमिकलचं खाद्य आणि ती कोंबडी केमिकल खाते आणि माणूस कोंबडी खातो। ते सगळं केमिकल माणसाच्या पोटामध्ये जातं आणि माणसाला त्याचा अपायकारक असे दुष्परिणाम होत आहेत। आणि पण लोकांना पर्याय नाही, जिभेला चवना, चिकन खायचंय, मटन खायचंय। मग आता हे बीफचं मटन कमी झाल्यामुळं आता ह्या चिकनचा दर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। 2000-3000 रुपये किलो हे चिकन होणार आहे। आणि बकऱ्याचं मटन तर आता ते गावगावच राहिलेलं आहे। आता सध्या बकरं 800-900 रुपये किलो आहे। हे बकरं आता बीफ बंद झाल्यानंतर 5000 रुपये किलोवरती जाणार आहे। आता बीफ खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता ते बंद पडलं तर हे कधी काळी तरी बकऱ्याचं मटण आणावं लागेल किंवा चिकन तरी आणावं लागेल, ज्याला रोजची सवय लागलेली असते मटण खायची। मग आता त्याचे देखील दर भडकतील आणि ते सुद्धा 5000 रुपये किलोवरती जाईल आणि चिकन सुद्धा 3000 रुपये किलोवरती जाईल। अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातली आणि देशातली झालेली आहे। म्हणजे देशामध्ये महागाईचा हा आगडोंब उसळणार आहे। माशांचा देखील तसंच होणार आहे। मासे देखील 1500-2000 रुपये किलोच्या वरती जाणार, 2-3000 रुपये किलो। म्हणजे मासे तर कुठं पुरणार आहेत लोकांना। म्हणजे देशाची लोकसंख्या 150 करोडच्या वरती गेलेली आहे। त्याच्यामुळं आपल्याला जे चिकन, मटन आणि अंडी, सुकट, बोंबील, खेकडे, बीफ मटन हे जे लागणार आहे, हे बघा आपण जेवढं लागतं त्याच्या 50% ते बीफ मधून आपल्याला मिळतं। आणि आता बीफ जर कमी झालं तर 50%चा भार याच्यावरती वाढेल आणि ह्याचे रेट जे आहेत आपसुकच वाढतील, असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय। म्हणजे बघा,
आता बोकडाचं मटण आहे, बोकडाचं मटण 800-900 रुपये किलो आहे आता सध्याच्याला, हे 5,000 रुपये किलोवरती जाईल. चिकन 200 रुपये किलो आहे, ते 3,000 रुपये किलोवरती जाईल. आणि मासे 2,000 रुपयाच्या वरती जातील. सुकट, बोंबील, खेकडे हे देखील 1,500-2,000 रुपये किलोच्या वरती जातील. मग सर्वसामान्यांनी खायचं काय हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आता शेतकऱ्यांनी तर सगळं बाबा आमची जनावरं तुम्ही विकत घ्या आणि आम्हाला काय पैसे द्यायचे ते द्या अशी भूमिका घेतलेली आहे. आता याच्यामध्ये अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे पोलीस प्रशासनाला, बाबा काय तुम्हाला करता येईल ती कारवाई करा. पण सगळ्यात महत्वाचं आता इथं असं झालेलं आहे की बाबा बाजारच बंद पडलेत ना. आता बाजारच जर बंद पडले असतील तर बाजार सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. बाजार जरी चालू झाले तर तिथं व्यापारी तर आला पाहिजे. व्यापारीच जर बाजारावरती नाही आला तर मात्र व्यापार कसा सुरू राहील हे देखील महत्वाचं आहे. आता व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला हानमार होती, आम्हाला सिक्युरिटी दिली तरच आम्ही व्यापार करू. सिक्युरिटी काय, पोलीस काय आमच्या मागे येणार का कंटिन्यू? तर व्यापार सुरू करायचा म्हटलं की हे जे गोरक्षक आहेत आधी ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे जर एक दोघांवरती चांगली कारवाई नेटाक झाली तर मात्र बाकीचे कोणीही येणार नाहीत. आणि तशी कारवाई ह्यांच्यावरती करा असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु आता त्या व्यापाऱ्यांचंही कुणी समर्थन करत नाही. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की तुम्ही ते कसाईखाने बंद करा, नाहीतर ते व्यापारी बंद करा, नाहीतर तुम्हाला जे काय करायचंय ते करा, परंतु आमची जी भाकड जनावरं आहेत, आता ते भाकड जनावरं जे आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने घेतली पाहिजे. आता तुम्ही गव्हाची खरेदी करताय, ज्वारीची खरेदी करताय सरकार म्हणून, हरभऱ्याची खरेदी करतोय, तुरीची खरेदी करतोय, सोयाबीनची खरेदी करतोय. मग तशीच खरेदी आमच्या भाकड जनावरांची देखील सरकारनं करावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता बीफ मटण बंद झालं त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. तुम्ही ती भाकड जनावर आमची नेऊन कसाईखान्यात कापा, नाहीतर ती सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या दारात नेऊन गोपालन करून सांभाळावं, परंतु आम्हाला पैसे मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. याबाबत आता शेतकऱ्यांनी मोर्चा आंदोलन देखील केलेले आहेत. आपण पाहिलं की परभणी जिल्ह्यात मोर्चा झाला, सोलापूर जिल्ह्यात मोर्चा झाला, अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे झाले. आता ह्या गोरक्षकांचं असं म्हणणं आहे त्या मोर्चाच्या वरती की आम्ही म्हशी, रेडकं, अंतुले हे सुद्धा कापून देणार नाही. आणि मग हे सगळेचे सगळे आहेत ह्या गोरक्षकांच्या दारात नेऊन बांधले पाहिजे आणि त्यांच्याकडनं भांडून पैसे घेतले पाहिजे की बाबा हे आमचा हे अंतुले आहे, रेडको आहे, ह्याचे 5,000 रुपये दे असं म्हणून भांडून त्या गोरक्षकाकडनं पैसे घेतले पाहिजे असं शेतकऱ्याची आता ठाम भूमिका झालेली आहे. आता अनेक ठिकाणी गोरक्षकांना पाडू मारलेला आहे शेतकऱ्यांनी. बाजारावर आला गोरक्षक दिसला की लगेच तोडावलेला आहे त्याला निभार. म्हणजे आता हे जे खरे गोपालनवाली लोक जे असतात, खरे गोरक्षक कामं करणारे असतात, ते असल्या गोष्टी करत नाहीत. त्यांची ती गोपालन असतात. ते सांगतात की बाबा ज्यांना कोणाला सांभाळणं होत नाही जनावर ते आमच्याकडे आणून सोडा, आम्हाला सरकार अनुदान देतं, आम्ही त्याला सांभाळू आणि त्याला चांगलं करू असं गोपालन चालवणाऱ्यांचं मत असतं. परंतु हे जे पैशासाठी जे सोकावलेले बोके आहेत, रानबोके, हे मात्र हातात दांडे, काट्या, कुऱ्हाडी घेऊन रस्त्यावरती येत असतात आणि व्यापाऱ्याला हानमार करत असतात. तशीच बघा असा काहीशी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये झालेली आहे. मग आता सरकारनं सुद्धा ह्या भाकड जनावरांची खरेदी केली पाहिजे असं सगळ्यांचं मत झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर आता येणाऱ्या काळामध्ये बीफ मटण बंद होईल. आता चिकन, बोकडाचं मटण हे सुद्धा बंद करा म्हणून मागण्या वारंवार आता केल्या जातील. मटण, मासे, झिंग, बोंबील हे सुद्धा सगळं बंद होईल आणि मग लोकांनी फक्त गाजर, मुळा, कांदा, बीट हेच खायचं, भाज्या खायच्या असं हे आता सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सध्या सुरू आहे बघा. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.